बाळगोपाळ ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात तो दिवस आलाय। मुंबई ठाण्यासह सर्वत्र गोविंदा पथकं दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेत। अनेक दिवस सराव केल्यानंतर आज अखेर हंड्या फोडण्यासाठी हजारो लाखो गोपाळ दिवसभर थरावर थर लावताना दिसतील। गोविंदा पथकांबरोबरच आयोजकांनीही भरपूर तयारी केली आहे। गोविंदांना इजा होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाते। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहे। ठाण्यातल्या संघर्ष प्रतिष्ठानच्या दहीहंडीच्या ठिकाणी काय नेमकं वातावरण आहे जाणून घेऊयात त्याच्याकडून। देवेंद्र, काय नेमकी आत्ताची परिस्थिती आहे? आत्ता कुठे सुरुवात झाली असतील? हळूहळू एक एक गोविंदा पथक तिथे दाखल व्हायला लागलं असेल? नक्की सुवर्ण, आज सगळीकडे जो आहे दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय। मात्र सगळीकडे हा जरी उत्साह असला तरी ठाण्यामध्ये हा उत्साह जरा काहीसा वेगळाच असतो, कारण गेल्या अनेक वर्षापासून आपण बघितलेलं आहे की ठाण्यामध्ये दहीहंडीचं चित्र वेगळंच पाहायला मिळतं। आता जी दहीहंडी पथकं आहेत ती सगळी बाहेर निघालेली आहेत। मुंबई असेल, ठाणे असेल, ठिकठिकाणची जी पथकं आहेत गोविंदा पथक ती आता बाहेर निघालेली आहेत। आपण जर इथे बघितलं संघर्षची जी दहीहंडी आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळेल की सकाळी जे गोविंदा पथकं आहेत, गोविंदाचे जे सगळे मंडळातले कार्यकर्ते आहेत ते बाहेर पडलेले आहेत हंडी फोडायसाठी, आणि एक वेगळाच माहोल जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। यावर्षी जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीचं आयोजन देखील इथे करण्यात आलेलं आहे, कारण आपण बघितलेलं आहे की गोविंदांच्या सुरक्षेचा मुद्दा मोठा गाजलेला आणि त्या सगळ्याला लक्षात घेऊन इथे चांगल्या पद्धतीने आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। आणि आपण जर बघितलं तर आता अगदी काही वेळातच जे आहे ते इथे दहीहंडीचे थर जे आहेत ते रचायला सुरुवात होणार आहे आणि त्या दृष्टीने इथे सगळी तयारी देखील झालेली आहे। आपण जर बघितलं तर मुंबई असेल किंवा ठाण्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले गोविंदा जे आहेत ते इथे पाहायला मिळतात आहे। गट करून ते इथे उभे आहेत आणि ते वाट पाहतात आहे कधी एकदा या सगळ्या थर रचण्याला सुरुवात होईल। अगदी 5 ते 10 मिनिटात अगदी बरोबर देवेंद्र, काही वेळातच दहीहंडीसाठी थर रचायला सुरुवात होईल। पण हायकोर्टाने जे निर्देश दिले होते त्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये काय नेमकी तयारी दिसते? खास करून संघर्ष प्रतिष्ठानं त्या पार्श्वभूमीवर काय तयारी केली आहे? कारण ठाणे म्हटलं की दहीहंडीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। नक्की सुवर्ण, आपण जर बघितलं की गेल्या काही दिवसापासून जो काही थरांचे निर्बंध असतील किंवा लहान गोविंदांचा विषय असेल त्याला घेऊन इथे जे काही मंडळ येतात त्यांना सूचना देण्यात येतात की 12 वर्षाखालील जो गोविंदा असेल त्यांनी थर लावू नयेत। ज्या पद्धतीचे नियम आहेत त्या सगळ्या नियमांचं पालन केलं जावं। शिवाय जी मंडळे येतील त्या सगळ्या मंडळांनी जे इतर लोक असतील, इतर गोविंद असतील त्यांच्या सुरक्षेचा जो विचार केला पाहिजे तशा पद्धतीच्या सूचना देखील इथे देण्यात येतात आहे। आणि उत्साहात हा सगळा जो जल्लोषात उत्सव पार पाडण्याचा इथल्या आयोजकांचा देखील प्रयत्न आहे, तशा पद्धतीच्या सूचना देखील ज्या आहेत त्या इथे आता देण्यात येतात आहे। सुवर्ण, अगदी बरोबर आहे देवेंद्र, थोड्या वेळाने हा उत्सव जो आहे तो आणखी रंगात येणार आहे। तुमच्याकडून त्यावेळेला सगळे अपडेट्स आम्ही घेणार आहोत। धन्यवाद तुर्तास जी माहिती दिली आहे त्याबद्दल। एकंदरीत ठाण्यामध्ये संघर्ष प्रतिष्ठानच्या ठिकाणी काय नेमकी आताची परिस्थिती आहे ते आपण जाणून घेतलंय। काही वेळातच इथे थर रचायला सुरुवात होईल आणि हंडी कोण फोडेल हे सुद्धा काही वेळात आपल्याला कळणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।